भारतातलं पहिलं ग्राम स्वच्छता अभियान राबवणारे स्वच्छतेचे जनक वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. तर आज मी सकाळी सकाळीच निघालो होतो दापुऱ्याला जाण्याकरता, कारण दापुरा हे गाडगेबाबांच्या मामाचं गाव होतं. गावामध्ये पोहोचलो आणि गावात पोहोचून आलो गाडगेबाबा साक्षात्कार भूमीमध्ये. तिथे येऊन बाबांचं दर्शन घेतलं. बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे, तिथे दर्शन करून घेतलं आणि नंतर मी आलो नारायणदास महाराजांच्या मंदिरामध्ये. नारायणदास महाराजांचं दर्शन करून घेतलं. नंतर आपलं ड्रोन फ्लाय करून घेतलं. पयष्णी मातेच्या तीरावर वसलेलं आणि गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं संपूर्ण भारत देशामध्ये गाडगेबाबांची कर्मभूमी म्हणून ओळख असणारं आपल्या मूर्तिजापूर तालुक्यातलं छोटंसं गाव दापुरा. तर या गावामध्ये गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मी इथे आलो, दिंडीचं थोडंसं शूट करून घेतलं आणि तेवढ्यातच आमच्या मूर्तिजापूरचे लोकप्रिय आमदार हरीशभाऊ पिंपळे इथे आले होते. आमदार साहेबांनी सुद्धा या दिंडी सोहळ्याचा खूप आनंद घेतला आणि नंतर मला हे गाडगेबाबांच्या मामाचे वंशज रोशनभाऊ कोळसकर भेटले. मी त्यांच्यासोबत आलो गाडगेबाबांचा वाडा बघण्याकरता. गाडगेबाबांच्या मामाच्या या वाड्यामध्ये पूर्वी गाडगेबाबा इथे निवास करत असत आणि नंतर आलो मी रोशन भाऊंच्या घरी. तर या रोशन भाऊंच्या घरी एक मौल्यवान वस्तू होती, तेच पाहण्यासाठी मी त्यांच्या घरी आलो होतो. गाडगेबाबांचे त्या काळचे कपडे यांच्याकडे होते, यांनी ते खूप सांभाळून ठेवले होते. मोडी विक पण शिक्षण शिक. काय आहे रे आपलं शरीर? नाक आहे नाकात शेंबूड आहे, डोळे आहे डोळ्यात चिपळा आहेत, पोट आहे पोटात घाण आहे, देव काय रिकामा आहे का रे तुमच्या अंगात? याले या साध्या सोप्या भाषेत कीर्तनाच्या माध्यमातून गाडगेबाबांनी आयुष्यभर समाज प्रबोधनाचं काम केलं. गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला.